नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक राजकीय विचार या विषयाच्या अंतर्गत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे विचार व कार्य याविषयी मागील काही भागांमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंचा अल्पपरिचय, न्यायमूर्ती रानडेंचे राजकीय विचार, सामाजिक सुधारणेविषयक विचार, सामाजिक सुधारणेच्या पद्धती, त्याचबरोबर आधी राजकीय की सामाजिक सुधारणा या वादाच्या मुद्द्यावरती न्यायमूर्ती रानडेंची असणारी भूमिका याविषयी आपण मागील भागामध्ये चर्चा केलेली आहे. आजच्या भागामध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या राजकीय विचारातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला एक विचार म्हणजे न्यायमूर्ती रानडेंचे राजकीय उदारमतवाद विषयक असणारे विचार. आता रानडेंच्या विचारांमधून राजकीय उदारमतवाद हा कसा अभिव्यक्त होतो याविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती घेऊया. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, राजकारणी नेता जो असतो तो नुसतंच राजकारण करत नाही, तर त्याची राजकीय ध्येय, त्याचे मार्ग ठरवणाऱ्या तत्त्वज्ञानाचा देखील तो पुरस्कार करत असतो. आणि न्यायमूर्ती रानडेंचं राजकारण त्यांच्या मार्गाप्रमाणेच तत्त्वज्ञानासाठी देखील एक आगळं वेगळं ठरलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सुधारकांच्या प्रयत्नांना तात्विक अधिष्ठान मिळवून देण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो न्यायमूर्ती रानडेंनी केलेला आहे हे आपल्याला सांगता येतं. त्यांच्या या तत्त्वज्ञानाला राजकीय उदारमतवाद असं नामाभिधान केलं तर ते सार्थ ठरेल. कारण यातूनच रानडेंच्या संप्रदायाला उदारमतवादी, म्हणजे ज्याला आपण लिबरल म्हणतो, असं उदारमतवादी संप्रदाय असं नाव पडलेलं दिसतं. रानडेंचे सामाजिक तत्त्वज्ञान जसे हे पाश्चात्य विचारांनी परिष्कृत झालेलं होतं, त्याचप्रमाणे त्यांचे राजकीय तत्त्वज्ञानाचा उगमही हा पाश्चात्य उदारमतवादी विचारप्रणालींमध्ये झालेला दिसतो. म्हणून त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानातील बुद्धिप्रामाण्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि परमसहिष्णुता तसेच सामाजिक कर्तव्यबुद्धी हीच तत्त्व आपल्याला त्यांच्या राजकीय विचारांमध्ये देखील आग्रही असलेली दिसतात. किंबहुना उदारमतवाद हे त्यांच्या सर्व क्षेत्रातील विचारांना एकत्र बांधणारं एक सूत्र आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे न्यायमूर्ती रानडेंच्या त्यांच्या काळामध्ये असणारे ॲडम स्मिथ आहेत, जेरेमी बेंथम किंवा जॉन स्टुअर्ट मिल हे जे विचारवंत होते, ह्या विचारवंतांनी इंग्लंडमध्ये उदारमतवाद हा लोकप्रियता मिळवून दिलेली होती. आणि महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयातील शिक्षणातून रानडेंची त्या विचारसरणीशी तोंड ओळख झालेली होती. ती त्यांच्या सौम्य, शांत आणि धीरगंभीर प्रवृत्तीला मानवणारी असल्यामुळे त्यांच्या मनावर ह्या विचारसरणीचा अत्यंत प्रभावी असा पगडा आपल्याला असल्याचं दिसून येतं. पाश्चात्य देशात सामाजिक शास्त्रांच्या अध्ययनासाठी प्रचलित असलेल्या ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धतीचा अवलंब स्वतः न्यायमूर्ती रानडे करताना आपल्याला दिसून येतात. हिंदुस्थानची प्रगती ही येथील लोकांनी पाश्चात्यांकडून उदारमतवादाचं तत्त्वज्ञान स्वीकारल्याखेरीज होऊच शकणार नाही. आणि म्हणून पाश्चिमात्य उदारमतवाद, विज्ञानाची वाढ, तंत्रज्ञानाचा विकास, विवेकनिष्ठ जीवनदृष्टी या सर्व गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. आणि म्हणून उदारमतवाद म्हणजे जर प्रगत संस्कृतीची राजकीय बाजू असेल आणि व्यक्ती स्वातंत्र्य, विवेकप्रधान कार्य, त्याचं सर्वश्रेष्ठत्व, त्यातला सनदशीर शासन, स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचं असणारं राजकारण, त्यातलं सहभाग ही उदारमतवादी विचारसरणीची ठळक जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये सांगता येईल. आणि त्याच्या जोरावर पाश्चिमात्य जगामध्ये तिथे विकास झालेला आहे. आणि हीच गोष्ट रानडेंच्या विचारांनी आपल्याला त्यांना त्या विचारसरणीने रानडेंना आपलंसं केलेलं दिसून येतं. खरं तर मानवी व्यक्तित्वाबद्दल पराकोटीचा आदर हा उदारमतवादाचा केंद्रबिंदू मानता येईल. पश्चिमेमध्ये या आदराचं मूळ कशात आहे तर ख्रिस्ती धर्माने मानवाची जी मूलभूत प्रतिष्ठा जी गृहीत धरलेली होती
त्यामध्ये सांगता येतं. धर्म सुधारणेने मानव आणि ईश्वर यांच्यामधील धर्मगुरूची जी मध्यस्थी होती ती मध्यस्थी काढून टाकल्याने तिकडे व्यक्तिप्रतिष्ठेला अधिक प्राधान्य आणि सन्मान प्राप्त झाला आणि प्रबोधनाने माणसाच्या सृजनशक्तीचा आणि उपक्रमशीलतेचा विकास केल्यामुळे तिथे माणूस आपली प्रतिष्ठा संपवू शकला. मनुष्याच्या अंगभूत सुप्त शक्तींच्या परिपूर्ण आविष्करणासाठी व विकासासाठी व्यक्ती स्वायत्ततेची मागणी करणं ही उदारमतवादाची मुख्य प्रेरणा ठरलेले दिसतं. व्यक्तीच्या ऐहिक हिताला उपयुक्त असणं ही सामाजिक व्यवहाराची कसोटी ठरली. समाज व्यवस्था ही ईश्वरप्रणीत व चिरंतन नसून मानवी गरजांमधून आकारलेली आहेत आणि क्रमशः ती विकास पावलेली आहेत आणि त्यामुळेच जी सामाजिक नियमाने आणि बंधने व्यक्तीच्या विकासाला मारक ठरत असतील ती पाळण्याची सक्ती व्यक्तीवर केली जाऊ शकत नाही. सामाजिक निर्बंधांपुढे विचार न करता निमूटपणे मान तुकवण्याऐवजी बुद्धीच्या निकषावर समाजहिताच्या कसोटीवर त्या निर्बंधांची फेर तपासणी केली गेली पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांचे मोठ्यात मोठे सुख ज्यामुळे शक्य होत असेल असे निर्बंधयुक्त आचरण व्यक्तीने करावे. बाकीचे जे वाद आहेत ते ठरवून झुगारले गेले पाहिजेत आणि यातून सामाजिक प्रगतीची वाटचाल ही सुखकर होऊ शकते. आणि म्हणून आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात व्यक्तीच्या स्वतंत्र कल्पकतेला आणि कर्तृत्वाला आणि सुसंस्कृत स्वार्थ प्रवृत्तीला अधिकाधिक वाव देण्यावर सामाजिक प्रगती अवलंबून असते. अशी श्रद्धा उदारमतवादाच्या मूळ तत्वज्ञानाशी निर्माण झाली आहे आणि बुद्धिनिष्ठ व व्यक्ती स्वातंत्र्य ही दोनही मूल्य रानड्यांनी युरोपियन विचारवंतांकडून उचललेली दिसून येतात. ज्यांनी आपलं आयुष्य व्यक्तींना कालबाह्य कल्पनांच्या आणि संस्थांच्या जोखडातून ओढून काढण्यात खर्च केलं, शासनाकडे वेळोवेळी अर्ज, तक्रारी, विनवण्या इत्यादी पाठवून प्रसंगी शासनावर कठोर अशी टीका करून ज्यांनी त्यांचा रोष ओढून घेतला असे न्यायमूर्ती रानडे उदारमतवादी विचारवंत होणे हे एका परीनं अट्टळ होतं. कारण मानव हे त्यांच्या सर्व सुधारणांचं लक्ष होतं. मानवी प्रतिष्ठेचं उज्जीवन करणं सर्व सुधारणेचा त्यांच्या मते मूळ आरंभ होता. शासनाच्या आर्थिक धोरणावर व केंद्रभूत प्रशासन पद्धतींवर रानडेंनी केलेली जी टीका आहेत ती आपण बघितलेली आहेत किंवा पुढेही आपण ती बघणार आहोत. त्यावरूनही हे स्पष्ट होतं की इंग्रजी संसदेकडे निवेदन पाठवणं, सत्ताधाऱ्यांवर दबाव आणणं किंवा प्रभाव टाकणं इत्यादी उदारमतवादी सनदशीर मार्गच हा त्यांनी सदैव अंमलात आणलेला दिसतो. इसवी सन 1876 साली उदारमतवादी पक्षाचे उमेदवार हेनरी फॅसॉट यांच्या निवडणुकीप्रित्यर्थ त्यांनी निधी देखील उभा केला होता. इंग्लंडमधील मतदारांनी भारतीय परिस्थितीची वास्तव कल्पना त्यांना देऊन त्यांना भारतीयांच्या मागण्यांना अनुकूल करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा मार्गही त्यांनी इसवी सन 1885 साली निवडलेला होता. या देशातील जातीय व्यवस्था व्यक्तीच्या कुचंबनेस कारणीभूत होते आणि सत्सद विवेकाची कास धरून आचरण करणं व्यक्तीला अशक्य करून सोडते हे पाहून रानड्यांनी तिच्यावर प्रखर अशी टीका सुद्धा केलेली आपल्याला दिसून येते. कोणतीही मानवी किंवा दैवी सत्ता सत्सद विवेकाच्या आड येणे हे न्यायमूर्ती रानड्यांना मान्य नव्हतं, नामंजूर होतं. शिवाय धर्मभोळेपणा असेल, विहित कर्म, शब्दप्रामाण्य, असहिष्णुता, प्रारब्ध किंवा याच्याऐवजी त्यांनी अंतप्रेरणा, तत्वनिष्ठ, व्यवसाय स्वातंत्र्य, बुद्धिवाद, परमसहिष्णुता, प्रयत्नशीलता यांचं वर्चस्व प्रस्थापित करून समाज जीवन सुसंघटित व एकात्म बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला ते सामाजिक क्रांती असं म्हणतात. अशी रानड्यांची विचारसरणी होती. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात व्यक्तीला करकोचून बांधणाऱ्या शृंखलांवर आघात करून व्यक्तीला मुक्त करणं हे त्यांचं ध्येय होतं. धार्मिक क्षेत्रातील कर्मठपणा, शूद्र, कोती, कोपक, मंडूक जी वृत्ती होती यांना त्यांनी कडाडून विरोध केला. वारकरी संतांप्रमाणे लोकांना समतेची, औदार्याची व बंधुभावाची शिकवण त्यांनी दिली. धर्माच्या नावाखाली
सरसहा चालणाऱ्या ज्या अनिष्ट आणि अमानुष रूढी प्रथा परंपरा आहेत त्यांना सर्व शक्तीनिशी रानड्यांनी प्रतिकार केला. सामाजिक आर्थिक क्षेत्रात या समाजाच्या दारिद्र्याची मूलग्राही चिकित्सा करून औद्योगिकरण आणि प्रगत शेती या 2 मार्गांनीच या समाजाचा विकास होणं शक्य असल्याचं देखील रानड्यांनी सांगितलं. देशाच्या उत्पादन शक्तीचा विकास करणाऱ्या उद्योग प्रधान संस्कृतीचे त्यांनी स्वागत केलेलं दिसून येतं. राजकीय क्षेत्रात लोकांच्या न्याय्य हक्कांना उचलून धरून त्यांच्या रास्त मागण्यांना व आकांक्षांना तोंड फोडण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब त्यांनी वेळोवेळी करता यावा यासाठी सार्वजनिक सभेला त्यांनी हाताशी धरलेलं दिसतं. कायद्यासंबंधी रानड्यांची जी धारणा होती ती अशी की कायदा म्हणजे केवळ बुद्धिनिष्ठ विवेकनिष्ठ सार्वत्रिक आणि शाश्वत अशा सर्वश्रेष्ठ स्वरूपाची अधिसत्ता होय. तिच्या श्रेष्ठत्वामुळेच व्यक्तीच्या स्वातंत्र्याला संरक्षण आणि हमी मिळत असते. कायदा हा ज्याप्रमाणे व्यक्तीच्या इहांचा आविष्कार असतो त्याप्रमाणे व्यक्ती इहांच्या पलीकडे असणाऱ्या मूल्यांचाही तो आविष्कार असतो. व्यक्तिगत इहा व त्याच्या पलीकडची असणारी जी मूलतत्वे आहेत यांच्यात आंतरविरोध निर्माण होऊ शकतो याची जाणीव न्यायमूर्ती रानड्यांना अर्थातच झालेली होती. इतर उदारमतवाद्यांप्रमाणे त्यांनीही हा आंतरविरोध दूर करण्यासाठी काही विचार मांडलेले दिसून येतात. त्यासाठी ते असं म्हणतात की व्यक्तीच्या इहेवर फक्त एक आणि एकच बंधन असेल आणि जर ते कोणते तर ते म्हणजे व्यक्तीच्या सत्सद विवेकबुद्धीच्या आज्ञा पाळण्यापासून कोणतीच सत्ता त्याला परावृत्त करू शकत नाही. अशा प्रकारे उदारमतवादी विचारसरणीचा मूळ आधार असलेली सत्सद विवेकाची संकल्पना ही रानड्यांच्या विचारांमधून साकारलेली आपल्याला दिसून येते. सनदशीर शासन हा त्यांच्या उदारमतवादाचा राजकीय आविष्कार आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांच्या मते शासनात नियंत्रणाची प्रभावी राजकीय साधनं उपलब्ध होऊन त्यांच्याद्वारे कायद्याचं राज्य प्रत्यक्षात आणता येऊ शकतं हा विश्वास रानड्यांचा आपल्याला असल्याचं दिसून येतो. ब्रिटिश उदारमतवाद्यांप्रमाणेच रानड्यांची देखील मानवाच्या बुद्धिनिष्ठेवर आढळ अशी श्रद्धा होती. बुद्धीच्या बळावर हिंदू समाजातील सर्वच प्रश्नांची सर्वांना मान्य होऊ शकणारी अशी उकल सापडू शकेल असा त्यांचा विश्वास होता. ब्रिटिश राजा, संसद, हिंदी नोकरशाही यांना या देशातील वस्तुस्थितीचं यथार्थ दर्शन घडवून दिल्यास त्यांचा हमखास पाठिंबा सुधारणेच्या आणि इतर कार्याला मिळू शकेल अशी रानड्यांची खात्री होती. त्यामुळेच ज्या वेळी एखादे संकट उभं राहिलं किंवा समस्या निर्माण झाली त्यावेळी रानड्यांनी परिश्रमपूर्वक खपवून घेतलं. आकडेवारी, वस्तुस्थिती, फॅक्ट्स गोळा करून त्याच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतींद्वारे घडवलेली जी आपली मतं आहेत ती अत्यंत सौम्य शब्दात पण तरीही सडेतोड स्वरूपात सरकारसमोर मांडलेली आपल्याला दिसून येतात. ब्रिटिश उदारमतवादी जसे व्यक्तींच्या हक्कांबरोबरच त्यांच्या कर्तव्यावरही भर देतात आणि अधिकारांबरोबरच त्यांच्या कर्तव्यावरही भर देतात त्याचप्रमाणे जबाबदाऱ्यांचंही प्रतिपादन न्यायमूर्ती रानड्यांनी केलेलं दिसून येतं. रानडे ही त्या दोघातील परस्परावलंबन गृहीत धरताना दिसून येतात. जनतेच्या हक्कांच्या मागण्या एकीकडे शासनाकडे पाठवित असतानाच त्या हक्कांना जनता कशा प्रकारे पात्र होऊ शकेल याचा देखील विचार करतात आणि त्या दृष्टीने रानडे प्रयत्न देखील करतात. जनतेच्या हक्कांचं वकीलपत्र घेताना तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी सुद्धा न्यायमूर्ती रानड्यांनी पत्करलेली दिसून येते. लोकशिक्षणावर रानड्यांनी फार मोठा भर दिलेला दिसून येतो. किंबहुना त्यांच्या अनेक सभा, समाज, संस्था, व्याख्यानमाला, अर्ज, निवेदनं, मानपत्र त्यांनी सरकारकडे धाडलेली दिसून येतात आणि ती माहिती किंवा आकडेवारी ही या सर्वांमागचा हेतू शासनाला त्या परिस्थितीची यथार्थतेची जाणीव करून देणं हा आपल्याला असल्यास दिसून येतो. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लोकांच्या मनातील जो अंतस्थ हेतू आहेत त्याला सुद्धा जागृत करणं, लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणं हे देखील रानड्यांनी अत्यंत दुर्धर असं काम त्यामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. उदारमतवादावर रानड्यांची एवढी श्रद्धा होती की भारताचं कल्याण केवळ उदारमतवादी शासन इंग्लंडमध्ये सत्तेवर राहिल्यावरच होऊ शकेल अशी त्यांची स्वतःची व्यक्तिगत खात्री पटलेली होती. आणि त्यामुळेच ते इल्बर्ट बिलच्या वेळेस जेव्हा उदारमतवादी व्हाईसरॉयला युरोपियन अधिकाऱ्यांपुढे हात टेकावे लागले तेव्हा रानडे मनस्वी अत्यंत दुखवलेले होते. आणि त्याच प्रसंगावर निष्कर्ष काढून रानड्यांनी ते शासनाकडे पाठवलेलं होतं. आणि त्यात प्रामुख्याने सुशिक्षित हिंदी हे या देशातील उदारमतवादाचं प्रतिनिधित्व करतात.
येथील नोकरशाही ही फार मोठी पुराणमतवादी आणि प्रतिगामी स्वरूपाची शक्ती आहेत. युरोपियन लोकांचे मायदेशी भिन्न भिन्न स्वरूपाचे पक्ष असले तरी हिंदुस्थानाच्या बाबतीत त्यांचा सर्वांचा एकच कन्झर्वेटिव्ह पक्ष आहेत. या गोष्टीचा उल्लेख रानड्यांनी सडेतोडपणे केलेला आपल्याला दिसून येतो. शेवटी असं म्हटलं होतं की आम्ही भारतीय लोक वागतो ते समान कायदा सुव्यवस्था यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्तेपुढे, आम्ही समर्थन करतो ते अशा उदारमतवादी सत्तेचं समर्थन करतो, पाशवी शक्तीचं नव्हे. ही भूमिका रानड्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. जातीपातीच्या आणि वंशाच्या दुराभिमानातून मुक्त होऊन मनुष्यात न्याय प्रस्थापित करण्याच्या सर्व मार्गांना पाठिंबा देणे, राज्यकर्त्यांशी आणि त्यांना राबवाव्या लागणाऱ्या कायद्यांशी एकनिष्ठ राहणे, पण त्याचप्रमाणे शासितांसाठी कोणत्याही कायद्याखाली त्यांच्या अधिकारच असलेली जी समता आहेत ती मिळून देण्यासाठी झटणं म्हणजे उदारमतवाद होय. ही भूमिका रानड्यांची आपल्याला असल्याचे दिसून येते. अशक्य किंवा अतिदूरस्थ ध्येयाच्या व्यर्थ नादी लागण्याऐवजी दररोज हाताशी असलेले कार्य तडजोडीच्या आणि समन्वयाच्या भावनेनं पत्करून नैसर्गिक विकासाच्या नियमानुसार पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नेमस्तपणा होय. आणि शेवटी राजकीय चळवळींना मोल असतं ते त्यांच्या विशिष्ट परिणामांसाठी नाही तर नागरिकत्वाची उभारणी, स्वाभिमान आणि स्वावलंबन या गुणांच्या आधारे करून सार्वजनिक बाबींसंबंधी त्यांच्या मनात रुची प्रवर्धित करणं आणि लोकशिक्षण त्या आधारे ती चळवळ निर्माण करणं यासाठी असतं. ही प्रक्रिया निसंशयपणे संत असते, पण मग नव्या सवयींचा विकास जर खराखुरा व्हायचा असेल तर तो संतच असणं आवश्यक असतं, अशी भूमिका रानड्यांनी घेतलेली आहेत. आणि प्रदीर्घ अवतरण देण्यास या प्रदीर्घ स्वरूपाचं त्यांनी जी विचार केलेला आहे, जे चिंतन केलेलं आहे त्याच्याविषयी नरहरी फाटक असं म्हणतात. त्यांनी म्हटलेलं आहे की सगळे राजकीय तत्त्वज्ञानावरील जे उतारे आहेत त्यामध्ये जो सर्वांचं जर सार असेल तर तो या रानड्यांच्या ह्या वर्णनामधून आपल्याला सांगतो. तो लिबरलिझम अँड मॉडर्नायझेशन या दोन संज्ञांचा अत्यंत समर्पक स्वरूपात व्याख्या त्या यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु एक गोष्ट या संदर्भात लक्षात घेण्यासारखी ती आहे की म्हणजे रानड्यांच्या उदारमतवादाला पाश्चात्यांच्या उदारमतवादाच्या तुलनेत काही मर्यादा या अपरिहार्यपणे पडलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला मान्य कराव्या लागतील. या मर्यादांमुळे त्यांच्या विचारात उदारमतवादाच्या तत्त्वज्ञानाने निराळे स्वरूप धारण केलेले आपल्याला दिसून येतात. व्यक्तिवादाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार न्यायमूर्ती रानडेंनी केला, परंतु त्याच्यावर झालेल्या आध्यात्मिक संस्कारामुळे हे व्यक्तिवादी तत्त्वज्ञान जसंच्या तसं पत्करणं रानड्यांना श्रेयस्कर वाटलेलं दिसत नाही. उदारमतवाद पूर्व अशा एका मध्ययुगीन पाश्चात्य संस्कृतीच्या तत्वाने नैतिक दृष्टिकोन, बौद्धिक विनम्रता आणि ज्ञानार्जनाचं एक साधन म्हणून श्रद्धेकडे धाव घ्यायला लावणाऱ्या धार्मिक कळकळीने त्यांना आकर्षित केलेलं दिसतं. आणि त्यामुळेच उदारमतवादी परंपरेत रानडे हे अशा विचारवंतांपैकी एक ठरले ज्यांनी उपयुक्ततावाद्यांच्या अतिरेकी भौतिकतेविरुद्ध आणि अतिरेकी व्यक्तिवादाविरुद्ध प्रखर अशी प्रतिक्रिया दिलेली दिसून येते. परंतु ही धार्मिक निष्ठाच त्यांच्या उदारमतवादाची एक मर्यादा ठरलेली आहे. त्यांची बुद्धिमत्ता ही अव्वल दर्जाची असूनही परंपरेची पकड त्यांच्या मनावरून सुटलेली दिसत नाही. नव्या कसोट्या मान्य करूनही जुन्या धर्मकल्पना, सामाजिक चालीरीती यांच्यावर निष्ठुर प्रहार करणं त्यांना मान्य होऊ शकलं नाही. व्यक्तीचं सुख, उन्नती यांच्यापेक्षा समाजाचं स्थैर्य, उत्कर्ष यांना त्यांच्या विचारात अधिक प्राधान्य प्राप्त झालेलं दिसून येतं. व्यक्ती प्रेरणा उदार असते तशीच आक्रमकही असू शकते, सहानुभूतीशील असते तशीच ती स्वार्थ पिपासू देखील असू शकते. याची जाणीव त्यांना असल्यामुळे अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार न करता व्यक्तींना समाजाचे जबाबदार व कर्तव्यदक्ष घटक बनवण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेले होते. व्यक्तींच्या हक्काचे अवास्तव स्तोम त्यांनी कधीही माजवलं नाही. उलट समाजाच्या सद्भावनेला व कर्तव्यबुद्धीला त्यांनी आव्हान केलेलं दिसून येतं. भारताच्या प्राचीन संस्कृतीचा त्यांना अभिमान होता. त्यांच्यातील चांगली मूल्य नाहीशी होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसून येते. रानड्यांच्या या भूमिकेला एक व्यवहार्य आणि फलितवादी बाजूही आपल्याला असल्याचे दिसून येते. शेकडो वर्ष रूढींनी जखडलेल्या भारतीय समाजाच्या पाश्चात्य उदारमतवाद पूर्णपणे पचनी पडेल शक्य नाही हे रानड्यांनी ओळखलं होतं.
इथल्या लोकांच्या मनावर जुन्या परंपरेचे दृढ संस्कार होतं आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष व एकदम हल्ला केल्यास सुधारणेच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याऐवजी ते हाणून पाडण्यास ते प्रवृत्त होतील, त्यांचा बुद्धिभेद होईल अशी रास्त भीती न्यायमूर्ती रानडेंना वाटत असावी. लोकांची तयारी नसताना देखील तात्विक शुद्धतेचा अकारण आग्रह धरणारा मनुष्य हा बहुधा समाजाकडून बहिष्कृत होण्याचाच अधिक संभव असतो. म्हणून समाजाला बरोबर नेण्यासाठी लोक गऱ्हाणी ऐकण्यासाठी, कार्यावर दृष्टी ठेवण्यासाठी तत्वांना मुरड घालावी लागते. रानड्यांनीही लोकसंग्रहासाठी आपल्या उदारमतवादी परंपरावादाशी सांगड घातलेली दिसून येते. ध्येयाचा पाठपुरावा अखंड करीत असतानाही वास्तवावरची आपली दृष्टी त्यांनी कधीही ढळू दिलेली दिसत नाही. प्रखर हल्ला नको तर सावकाश आणि इष्ट तो बदल घडून आणावा असा निर्धार त्यांच्या विचारांमधून अभिव्यक्त होताना दिसतो आणि त्या निर्धारातूनच त्यांनी हा वैचारिक समन्वय घडून आणलेला होता. त्यांच्या उदारमतवादाचं आगळेवेगळेपण अशा प्रकारे हे व्यावहारिक तडजोडीतून निष्पन्न झालेले आपल्याला दिसून येतं. त्यांच्या उदारमतवादावर असाही एक आक्षेप घेतला जातो की राज्यकर्त्यांचे राजकारण, अर्थकारण यांचा परस्पर संबंध ध्यानात न घेतल्यामुळे इंग्रजांचे आर्थिक हितसंबंध त्यांच्या उदारमतवादाच्या आड येतील अशी शंका त्यांना आली नाही. एका अर्थाने ही टीका योग्य म्हणावी लागेल, कारण सर्वच नेमस्थांचा राज्यकर्त्यांच्या सद्भावनेवर दुर्दम्य स्वरूपाचा विश्वास होता. त्यांच्या कारणांची चर्चा आपण पुढे करणार आहोत, पण तुर्तास एवढा उल्लेख पुरेसा आहे की या अतिरिक्त विश्वासामुळे राज्यकर्ते हे त्यांना निखळ उदारमतवादाचे निस्वार्थ प्रणेते वाटत होते आणि त्यांचे खरे स्वरूप त्यांना कळू शकले नाही आणि राज्यकर्त्यांकरवी या समाजाचे कल्याण होईल असा जो त्यांचा आशावाद होता तो त्यातून कायम टिकलेला आपल्याला दिसतो. कुमार यांच्या या संबंधीचा जो निष्कर्ष आहे त्यांनी मांडलेला रानड्यांच्या संदर्भातला तो निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ते असं म्हणतात की रानडे व त्यांच्या प्रभावाखाली असलेले नवब्राह्मण वर्ग यांना उदारमतवादी म्हटलं जातं, परंतु ही संज्ञा त्यांच्याबाबत एवढ्याच अर्थानं सार्थ ठरते की पारंपरिक मूल्यांना चिटकून असणाऱ्या कडव्या सनातनी शास्त्रांपासून राजकीय कार्यात कृतिशील असणाऱ्या सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींपासून ते निराळे होते. 19व्या शतकातील उदारमतवादाचे व्यवच्छेदक तत्व असणाऱ्या व्यक्तिवादाला ते स्वीकारू शकत नव्हते. त्याचप्रमाणे राज्याला केवळ प्रतिहारी ठरवणाऱ्या आर्थिक धोरणांवरही ते विश्वास ठेवू शकत नव्हते. व्यक्तिवाद आणि राष्ट्रवाद यांच्या संबंधी रानड्यांनी केलेल्या जी चर्चा आहेत त्यावरून देखील न्यायमूर्ती रानड्यांचे उदारमतवादी विषयक असणारे जे विचार होते, त्यांच्या विचारांमधून जो उदारमतवाद अभिव्यक्त होतो तो देखील अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल. त्याविषयीची जी माहिती आहे ती आपण पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत इथे थांबूया. सर्वांचे धन्यवाद.